नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, माझ्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली स्टोरी अधिकच इंटरेस्टिंग होणार आहे, तर पाहायला विसरू नका. सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला. इतक्यात सुनीताजींचा फोन वाजला. तो फोन राजवीरचा होता. त्यांनी राजवीरला घडलेल्या अपघाताबद्दल सांगितले. तो टेन्शनमध्ये आला. त्याने मॉम आणि दादी तुम्ही ठीक आहात ना विचारलं. त्यानंतर सुनीताजींनी सांगितले की एका मुलीने तिचा आणि त्याच्या दादीचा जीव वाचवला आहे, पण नक्की काय झालं आहे ते कळलं नाही. पण तिथे 2 मुली बेशुद्ध पडलेल्या होत्या. त्यातील एकीला गंभीर दुखापत झाली आहे, तर दुसरी शॉकमुळे बेशुद्ध झाली आहे. आम्ही आता त्यांना घेऊन रुग्णालयाकडे निघालो आहोत. त्यावर राजवीरने उत्तर दिले, मॉम डोंट वरी, मी आत्ताच तिथे येतो. त्यावर सुनीताजींनी त्याला थांबवलं आणि म्हणाल्या, येथील परिस्थिती आम्ही सांभाळतो. तू आम्ही ज्या कामासाठी आलो होतो त्यांना फोन करून या अपघाताविषयी माहिती दे आणि मला जर काही गरज लागली तर मी तुला कॉल करेन, असेही म्हणाल्या आणि फोन कट केला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी खुशी आणि दीप्ती यांना चेक केले. खुशीची अवस्था बघून डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी रूममध्ये घेतली, तर दुसऱ्या डॉक्टरांनी दीप्तीला चेक केलं. ती फक्त शॉकमुळे बेशुद्ध आहे असे सांगितलं. ती लवकरच शुद्धीवर येईल आणि नर्सला तिला IV लावायला सांगितले. तिकडे इमर्जन्सी रूममध्ये घेतल्यानंतर डॉक्टरांनी खुशीच्या सर्व जखमा साफ केल्या. तिच्या जखमा चांगल्याच खोल होत्या. तिच्या डोक्यावर चांगलाच मार लागलेला होता, त्यामुळे तिथे खोलवर जखम झाली होती. तिच्या डोक्याला साधारण 4 ते 6 टाके पडले होते, तर हाताला सगळी स्किन सोलली गेली होती. डॉक्टरांनी अँटिसेप्टिकने सर्व जखमा साफ केल्या, हाताला बँडेड केले व डोक्याला टाके घालून तिथेही बँडेड करून घेतले. खुशीचे खूप रक्त गेले होते, त्यामुळे तिला रक्त चढवावे लागणार होते आणि किमान आजचा दिवस तरी जोपर्यंत ती शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावे लागेल असे सांगितले. तुम्ही रुग्णालयाची प्रोसिजर पूर्ण करा असे सांगून डॉक्टर रिसेप्शनिस्टकडे गेले आणि त्यांनी खुशीचा रक्तगट चेक करून तिला ब्लड बॅग चढवण्याचे आदेश नर्सला दिले. सुनीताजींनी त्या दोघींविषयी काहीच माहिती नसल्यामुळे नारायणजींची मदत घेतली. नारायणजींनी जोपर्यंत त्या मुली शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत नर्सला थांबायला सांगितले आणि तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर ते चौघेजण म्हणजेच सुनीताजी, सावित्रीजी, नारायणजी आणि राजू वॉर्डबाहेर थांबले होते. खुशी आणि दीप्ती यांचा वॉर्ड शेजारीच होता. हळूहळू दीप्तीला शुद्ध आली. तिने हळूच डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले. त्यानंतर तिला बेशुद्ध होण्यापूर्वीचा प्रसंग आठवला आणि थरथरत्या हाताने तिने सलाईनची सुई काढली आणि बाहेर धाव घेतली. बाहेर सावित्रीजी खूपच रागात होत्या. त्यांनी राजूला विचारले, राजू तुला त्या मुली दिसल्या नाहीत का? तुझे लक्ष कुठे होते? तू त्यांना धक्का वगैरे दिलास का? त्यांच्या दुखापती आपल्या कारमुळे तर झाल्या नाहीत ना? त्यावर राजू काही बोलणार इतक्यात नारायणजी म्हणाले, हो पण आणि नाही पण. सावित्रीजी व सुनीताजी त्या दोघी त्यांच्याकडे पाहू लागल्या. त्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता. त्यावर नारायणजी यांनी बोलायला सुरुवात केली, मी सांगतो काय झाले ते. एक मुलगी म्हणजेच आत्ताची जी बेशुद्ध आहे ती एका मांजरीला वाचवायला रस्त्यावर आली होती. तिने 2 मिनिटात त्या मांजरीला हातात उचलले आणि ती माघारी वळणार इतक्यात तिचे लक्ष तुमच्या भरधाव येणाऱ्या कारकडे गेले आणि ती तिथेच स्तब्ध झाली. मी पुढे येणार आणि आवाज देणार इतक्यात पाठीमागून दुसरी मुलगी आली. तिने आपली सॅक पुढे येणार आवाज देणार इतक्यात एक दुसरी मुलगी पाठीमागून आली. तिने आपली सॅक तुमच्या कारच्या दिशेने फेकली व वेगाने त्या पहिल्या मुलीला घेऊन दुसऱ्या बाजूला धक्का दिला. या सगळ्या गोंधळात तिथल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्या दोघी रस्त्यावर आदळल्या. पण दुसरी मुलगी तिने पहिल्या मुलीच्या डोक्याला मार लागू नये म्हणून तिने आपला हात तिच्या डोक्याच्या आणि शेजारील कट्ट्याच्या मध्ये घातला. त्यामुळे पहिली मुलगी सुरक्षित राहिली आणि तुमच्या कारचा ड्रायव्हरही सतर्क झाला. तिने फक्त तिच्या मैत्रिणीलाच नाही तर एकूण 5 जणांचा जीव वाचवला आहे, ज्यात एका मुख्य जीवाचाही समावेश आहे. दीप्तीने वॉर्डच्या दारातून हे सगळं ऐकलं होतं. ती खूप थरथरत होती. तिने नारायणजींना खुशीबद्दल विचारले. इतक्यात नर्स खुशीच्या वॉर्डकडे चालली होती. तिच्या हातात ब्लड बॅग होती. तिने नारायणजींना सांगितले की खुशी आता स्टेबल आहे, पण तिचं खूप रक्त गेलं आहे आणि त्यात ती आधीपासूनच अशक्त असल्यामुळे तिला हे रक्त चढवावे लागणार आहे. हे O पॉझिटिव्ह रक्त आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. आता सगळं ठीक आहे, पण
तुम्ही प्लीज तिच्या घरच्यांना याविषयी सांगायला हवं, असे बोलून ती निघून गेली. हे सगळं ऐकून दीप्ती खूप घाबरली होती. ती तशीच रागारागात राजूकडे गेली आणि म्हणाली, तुमच्यामुळे बघा माझ्या मैत्रिणीची काय अवस्था झाली आहे. जर तिच्या घरच्यांना हे कळलं तर तिचं कॉलेज बंद होईल. इतकंच नाही तर तिच्या घराबाहेर पडणंही अवघड होईल. तुम्ही काय केलं आहे याची तुम्हाला कल्पनाही नाही. एवढी बोलून ती तशीच रडत रडत जमिनीवर कोसळली. सुनीताजींनी तिला शांत केलं आणि उठून शेजारील खुर्चीवर बसवलं आणि पाणी प्यायला दिलं. ती शांत झाल्यावर त्यांनी तिला तिच्या फॅमिलीबद्दल व खुशीच्या फॅमिलीबद्दल विचारले. दीप्तीने तिची व खुशीची सर्व माहिती सुनीताजींना सांगितली. तिचं गाव, तिची फॅमिली कुठे आहे हे पण सांगितलं. नारायणजी रिसेप्शनिस्टला बोलावून सगळी माहिती देऊन त्यांचा एंट्री फॉर्म भरून दिला. मग रिसेप्शनिस्टने त्यांना आत्ता लगेच 20,000 रुपये भरा असे सांगितले. उरलेली रक्कम तुम्ही डिस्चार्ज नंतर भरली तरी चालेल असेही सांगितले. 20,000 ही रक्कम ऐकून दीप्ती थक्क झाली होती. 20,000 तिचे असे रिॲक्शन बघून सावित्रीजींनी तिला जवळ घेतले आणि म्हणाल्या, तू काळजी करू नकोस. मित्रांनो, आजची स्टोरी टाकायला थोडा उशीर झाला आहे, त्यासाठी आय एम सॉरी. आणि मी उद्या आपली स्टोरी लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला पुढच्या भागात आपल्या ह्या स्टोरीचा हिरो आणि हिरोईन यांची भेट होणार आहे, तर नक्की पहा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.